राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हवामानाचा एक नवीन अंदाज जारी केला आहे। या नवीन हवामान अंदाजात पंजाबराव यांनी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात पावसाची विश्रांती राहणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे स्वरूप कसे राहणार याबाबत डिटेल माहिती दिली आहे। पंजाबरावांच्या नवीन हवामान अंदाजात असं म्हटलं आहे की ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडतो त्या वर्षी गणरायाच्या आगमनावेळी महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी असतो। त्यामुळे यंदाही गणपतीच्या दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे। कारण की पोळ्याला राज्यात चांगला पाऊस झाला, पण असे असले तरी गणरायाच्या आगमनावेळी महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून या भागात 11 ते 12 सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे, असे पंजाबरावांनी आपल्या हवामान अंदाजात स्पष्ट केलं आहे। तसेच पंजाबरावांनी यावर्षी 20 सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल अशी माहिती दिली असून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास